वर्किंग वुमन जास्त आपल्याला एक्सपोजर असतं बाहेरच्या जगाचं किंवा आपण बजनी सुद्धा आपल्याला ना बरेचदा स्किन केअर बद्दल आपण बोलून जातो की अरे मी हे वापरते, तूही ते वापर वगैरे. पण आपला बराच असा क्राऊड आहे जो गृहिणी आहे. हं, तर या गृहिणींमध्ये बरेचदा कामामध्ये त्या असतात, हं. कामाचा व्याप असतो. त्यामुळे स्वतःकडे, स्वतःच्या त्वचेकडे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं. हो, बरेचदा पाण्याची कामं खूप जास्त असतात. बरोबर. त्यामुळे पायामध्ये चिखल्या वगैरे असा पण जो हो. प्रकार आहे, जो खूप त्यांना जाणवत असतो. मग त्यांनी कशी आपल्या चेहऱ्याची आणि त्याचबरोबर शरीराच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे? हं. काय स्किन केअर फॉलो केलं पाहिजे? सो गृहिणींचं तर हे तर आहेच, हं, की ते त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाही. हं. अ, जोपर्यंत तो आजार बऱ्यापैकी वाढलेला नसतो. खरंय. सो ह्याच्यामध्ये टिप्सपेक्षा अवेअरनेस हे मी सांगेल, की हं, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चट्टा आहे, खाज आहे, हं, डाग आहे, जो बरा होत नाहीये, एखादी जखम आहे जी भरत हं, नाहीये हं, किंवा गाठ आहे, तर ते सुरुवातीलाच किंवा ते छोटं असतानाच तुम्ही एकतर तुमच्या घरामध्ये कम्युनिकेट करा, की मला असा-असा त्रास होतोय. किंवा तुम्ही लवकर म्हणजे इनिशियल स्टेजमध्येच तुम्ही मेडिकल हेल्प घ्या त्याच्यासाठी. हं. तर तेच अगेन मी तेच बोलेल, की आपण त्याला लवकर त्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणू शकतो. बरं. आणि टिप्समध्ये जसं आता गृहिणी जे असतात, हं. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. राइट. घाम येणं, सारखं-सारखं हात धुणं, हे प्रकार दिवसभर ऑलमोस्ट चालू आणि असतात. गॅसमुळे हीट एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली. हीटमुळे. तर परत नायटा हा प्रकार जो आपण सुरुवातीला बोललो, तो भरपूर बघितला जातो. हं. त्यात तो प्रायव्हेट एरियाजमध्ये सुरू झाल्याने त्यांना अजून ऑकवर्ड होतं बोलायला. सो लवकर हेल्प घेऊन आणि थोडंसं आहे ना, हे ऑकवर्डनेस वगैरे थोडंसं बाजूला ठेवून हं, कारण ते जेवढं ऑकवर्डनेसनी ते म्हणजे लपवून ठेवतील किंवा नाही हं, सांगणार, तेवढा तो आजार अजून वाढणार. आणि हात धुवायचं जे तुम्ही बोललात, की त्यांनी बऱ्यापैकी बऱ्याच गृहिणींना त्याला एक मेडिकल टर्म पण आहे हाउसवाईफ्स एक्झिमा म्हणून, हो. की हातावरती हात कोरडे होणं, क्रॅक्स येणं आणि नंतर जाड-जाड चट्टे हातावरती तयार होणं, हे बऱ्यापैकी बघितलं जातं. बरं. तर गृहिणींमध्ये एक कॉमन सवय असते, की काम करताना थोडं काही झालं की हात धु, थोडं काही झालं इकडे-तिकडे हात लावला, ओके. भाजी कापली, हे ते. सो अव्हॉइड दॅट. मी माझ्या पेशंट्सला सांगते, की तुम्ही एक कपडा ठेवा जवळ. हं. तुमचं सगळं काम होईपर्यंत त्याला पुसत राहा आणि एकदाचं आवरल्यावर गो अँड वॉश युअर हँड्स. बरोबर. तर ते पाण्याचं एक्सपोजर टाळलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये लूज कॉटनचे कपडे हे यूज करा. थोडंसं हवेशीर वातावरणात खरंय. काम करा. तर त्याने पण बऱ्यापैकी हेल्प होते.